नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. चासकमान धरण परिसरात वेताळे ते साकुर्डी रस्त्यावर डोंगरावरील 2 मोठे दगड कोसळून रस्त्यावर आले. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. धरणालगत वेताळे हद्दीतील बेलेश्वर मंदिर परिसरात डोंगर उतारावरील 2 दगड निखळून खाली आल्याची घटना आज मंगळवारी घडली असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे. सध्या खेड तालुक्यात अनेक भागात कडकडीत ऊन पडत आहे. त्यामुळे चासकमान धरणातून सुरू असलेला प्रचंड विसर्ग बंद करण्यात आला आहे. चासकमान धरणाच्या अतिवाहीद्वारे भीमा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 350 क्युसेक्स विसर्ग मंगळवारी दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता बंद करण्यात आलाय. तसेच डावा कालवामध्ये 500 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहेत. दरम्यान भामा आसखेड धरण साखळीत पाऊस होत आहे. त्यामुळे मंगळवारी दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 8 वाजता भामा आसखेड प्रकल्पातून भामा नदीपात्रात 604 क्युसेक्स एवढा विसर्ग सोडण्यात आला असल्याची माहिती भामा आसखेड धरण पूरनियंत्रण कक्ष यांच्याकडून देण्यात आली. खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्दच्या सरपंचपदी शालन पांडुरंग पगडे तर उपसरपंचपदी रवींद्र ज्ञानेश्वर कुऱ्हाडे यांची निवड झाली आहे. सरपंच आशा प्रकाश थोरवे आणि उपसरपंच पांडुरंग विठ्ठल थोरवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व चाकण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक स्वर्गीय गुलाबशेठ सोपाना गोरे यांच्या 23व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त चाकण नागरी सहकारी पतसंस्थेच्या चाकण येथील मुख्य कार्यालयात स्वर्गीय गुलाबशेठ गोरे यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, सभासद, कर्मचारी, हितचिंतक, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. राजगुरुनगर येथील खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या वतीनं दिनांक 23 ऑगस्ट रोजी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निघोजे गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सुनीता कैलास येळवंडे यांना भारती विद्यापीठ दिल्ली व इंडिया युथ फाउंडेशन यांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते देण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या प्राध्यापक पदासाठी सेट या पात्रता परीक्षेत जनता शिक्षण संस्थेतील श्रीपती बाबा महाराज माध्यमिक विद्यालयातील शिक्षक VS कवडे यांनी यश संपादन केले आहे. खेड तालुक्यात हर घर तिरंगा अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सर्व शासकीय कार्यालयासह शाळा, विविध संस्था, आस्थापना, ग्रामपंचायतीवर ध्वजारोहण करून इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणी घरावर ध्वज लावण्यात आले. खेड तहसीलदार कार्यालयात हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. सर्व शासकीय कार्यालयांनी सकाळी ध्वजारोहण केले. त्यानंतर सायंकाळी ध्वज उतरवण्यात आले. प्रांत अनिल दौंडे, तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, मुख्याधिकारी श्रीकांत लाळके यांच्यासह सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून हर घर तिरंगा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावर्षी 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रत्येकाच्या घरावर तिरंगा फडकावण्यासाठी राष्ट्रीय उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. वडगाव घेणन या ठिकाणी गावचे पोलीस पाटील भानुदास नितनवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड तालुक्यातील कोहिंडे बुद्रुक या ठिकाणी ध्वजारोहण आणि मोफत गणवेश वाटप करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत खेड तालुक्यातील चासकमान आणि कळमोडी धरणावर देखील अशी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा उद्रेक वाढला आहे. जुन्नर वन विभागातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड तालुक्यात गेल्या 40 महिन्यात बिबट्याने 12 मनुष्यांसह 10,000 पशुधनाचा जीव घेतलाय. तसेच 33 मनुष्यावर हल्ले झाले आहेत. वन विभाग मात्र अजूनही ढिम्म आहे. जुन्नर वन विभागातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड तालुक्यात बिबट्यांची दहशत वाढली असून दिवसाढवळ्या बिबटे फिरू लागले आहेत. त्यामुळे जगायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. हा पट्टा ऊस शेती असल्यामुळे हे त्यांचे बिबट्यांचे आश्रयस्थान बनले आहे. खेड तालुक्यात डोंगराळ भागासह शहरांच्या जवळी बिबटे वास्तव करून राहत आहेत. गावोगावी बिबट्यांनी शेतकऱ्यांचा राखणदार म्हणून ओळख असलेल्या पाळीव कुत्र्यांची शिकार करण्याकडे लक्ष वेधले आहे. ग्रामीण भागातील पाळीव गुरे,
शेळ्या मेंढ्या बिबट्याच्या रडारवर आहेत. खेडच्या ग्रामीण भागात बिबट्या केव्हा समोर दिसेल नेम राहिलेला नाही. आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड तालुक्यात एप्रिल 2021 ते जुलै 2024 या 40 महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात 12 व्यक्तींचा मृत्यू झालाय. त्यांना भरपाईपोटी 2,40,00,000 रुपये दिले आहेत. हल्ल्यात 33 व्यक्ती जखमी झाले. त्यांना 39,04,118 रुपये मदत दिली आहे. 40 महिन्यातील हल्ल्यात 10,081 पशुधनाचा मृत्यू झाला. यापोटी 8,480 प्रकरणे दाखल असून त्या भरपाईपोटी 9,61,12,576 रुपये दिले असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे. पुढील काळात बिबट आणि मानव संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत सततच्या बिबट्यांच्या हल्ल्याने मिळू लागले आहेत. खेड पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांनी आढावा घेतला. धान्य वाटप वेळेत आणि व्यवस्थित रेशन कार्ड धारकांना सेवा देताना सामाजिक बांधिलकीतून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गोरगरिबाच्या पोटामध्ये जिथे भुकेची आग आहे ती भुकेची आग विझवण्याचं काम तुम्हाला मिळेल. भारत आपला देश आहे, त्याच्यामध्ये कोट्यावधी लोक आहेत, त्याच्यामध्ये हजारो लोक उपाशी पोटी झोपतात. पण तुमच्या वाट्याला अशी काही ताकद आली आहे की तुम्ही कित्येक गोरगरीब लोकांची भूक शमवता. हे अन्न काही तुमचे श्रीमंत लोक खात नाही, बरोबर. रेशनचा तांदूळ काही फार आपल्याला मोठ्या श्रीमंत लोकांना द्यावा लागत नाही. जे काही तुम्ही देतात ते गोरगरीब लोक खातात आणि गोरगरीब लोक खाऊन त्यांची 2 वेळची भूक शमवतात. आणि या जगात भुकेपेक्षा श्रेष्ठ असं काहीही नाही. तुम्हालाही भूक लागते, मलाही भूक लागते. आणि या जगामध्ये अजून तरी भाकरी बनवणारं मशीन काही तयार झालेलं नाही. भाकरी बनवायची असेल तर तुमच्या इथला रेशनचा गहू का होईना तोच दळून त्याला चपाती करावी लागेल, तोच तांदूळ करून त्याला भात करावा लागेल. तर रेडीमेड डायरेक्ट झाडाला भाकऱ्या आल्या असं काय होत नाही. त्याच्यामुळे तुमचा संबंध थेट शेतकऱ्याशी आहे. शेतकरी आणि तुम्ही हे खऱ्या अर्थाने लोकांचे पोषित आहे. शेतकरी सगळ्या जगाची भूक भागवतो आणि तुम्ही गरिबाची भूक भागवतो. हा फरक आहे तुमच्यामध्ये आणि इतर लोकांमध्ये. त्यामुळे हा दृष्टिकोन घेऊन काम करा. मला याच्यापेक्षा जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने काळुसेतील शेतजमिनी बिगर धरणग्रस्त भूमाफियांच्या घशात घालण्याचा डाव केल्याचा आरोप करत शेतकरी आक्रमक झाले आहेत. याबाबत चाकण पोलिसांना आज निवेदन देण्यात आले. शेतकरी संघटनेचे पदाधिकारी काय सांगतायत पाहूया. आम्ही मौजे काळूस ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे. राज्य शासनाच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024चे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत भाग घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे. चाकण येथील वाहतूक कोंडीच्या प्रश्नासंदर्भात आम आदमी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासनाला निवेदन देऊन चाकण तळेगाव चौकात तीव्र रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलाय. परंतु इशारा देऊनही प्रशासन अजून जागे झालेले नाही. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या वतीने खेडचे प्रांताधिकारी, तहसीलदार यांची भेट घेतली. ठरल्याप्रमाणे शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी पुणे नाशिक महामार्गावरील चाकण तळेगाव चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. चाकणमधील समस्त ग्रामस्थ मंडळी आणि चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी शहरातील विविध विषयांच्या संदर्भात भेट घेतली. वाघ यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून चाकण शहरातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यात्रा कमिटीचे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. चाकण तळेगाव महामार्गावर श्री क्षेत्र महाळुंगे इंगळेगावच्या हद्दीत पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार व वाहन चालकांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. सदरचे खड्डे बुजवण्याचे कंत्राट MD इन्फ्रा या कंपनीला दिल्यावर सदर कंपनीने खड्डे बुजवण्यासाठी मुरुमाऐवजी मातीचा वापर सुरू केलाय. ही बाब स्थानिक युवकांच्या लक्षात आल्यानंतर संबंधितांना जाब विचारण्यात आला. येथील एकूणच स्थितीबाबत महाळुंगे येथील स्थानिक कार्यकर्ते संदेश जाधव यांनी काय सांगितले पाहूयात. आज या ठिकाणी चाकण तळेगाव महामार्गावर जे मोठमोठ्या प्रमाणात श्री क्षेत्र महाळुंगे नगरीच्या हद्दीत खड्डे पडले होते, ते खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाने MD इन्फ्रा यांना जे खड्डे बुजवण्याचं आणि डांबरीकरणाचं पॅच मारण्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलं होतं. तर त्या MD इन्फ्राचे सुपरवायझर दीपक माडेकर यांनी संबंधित JCB वाल्याला
अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम करण्यास सांगितलं. आमचे स्थानिक युवक विकास माळुंकर व त्यांचे सहकारी या ठिकाणी आले असता हा खड्डा मुरमाने खडीने बुजवायच्या ऐवजी मातीचा सारा माती त्या ठिकाणी उकरून ती माती या खड्ड्यात टाकत असताना आमच्या युवकांच्या लक्षात आलं आणि विरोध केला असता तिथले सुपरवायझर दिगंबर माडेकर आणि साईट इन्चार्ज सौरभ डोंगरे यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. साधारण 10 ते 15 दिवसापासून या ठिकाणी असणाऱ्या खड्ड्यात जास्तीत जास्त दुचाकी स्वार या ठिकाणी पडत आहे आणि अपघात होत आहे. काहींचे मोठमोठ्या प्रमाणे दुखापती झालेल्या आहे. परंतु संबंधित बांधकाम प्रशासन आणि संबंधित एमडी इन्चा यांचं लक्ष नाही. तरी अशा निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर, प्रशासनातील कर्मचाऱ्यांवर आणि या एमडी इन्फ्रावर कारवाई व्हावी ही संबंधित माळुंगेकरातील युवकांची मागणी आहे. एवढं सांगतो. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.